तुम्हाला 5 वर्ष एवढी चांगली देईल की तुम्हाला वाटेल की या घरात आले माझं असं झालं, चांगलं झालं, चांगल्यावर चांगलं होतंय, चांगल्यावर चांगलं होतंय. परंतु 5 वर्षानंतर अशी काय चक्री फिरेल की तुम्हाला त्याचं जीवनमान कळणार नाही. मूळ गोष्ट म्हणजे आमच्या घरातील आग्नेय दिशा खूप महत्वाची आहे. जर मी आज इथे बसलोय किंवा तुम्ही इथे बसलाय, आम्ही एकमेकाशी बोलतोय कारण की आमची जी आग्नेय आहे ती अखंड प्रज्वलित आहे. पैसाच हा इम्पॉर्टंट आहे आणि पैशासाठी घरातली दिशा पाहिली गेली तर आग्नेय दिशा महत्वाची आहे. दरवाजा म्हणजे काय आहे तर तुमचा नाक आहे, जे म्हणजे चंद्रनाळी आणि सूर्यनाळी. आज हल्ली पाहायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला दरवाजा एक सिंगल डोअरचा दरवाजा मिळतो. 17 गाळा तर बदलत बसणार नाही, 17 वेळा चेंज करत बसणार नाही. पण ते आहे त्या ठिकाणी कशी एनर्जीला एनहेन्स करून, आहे त्या एनर्जीला अपलिफ्ट करून. तर इकडे जर शौचालय असेल तर तुमच्या जीवनामध्ये येणारी ऑपॉर्च्युनिटी पूर्णपणे नष्ट होईल. आम्ही निर्माण केल्यात, परंतु रुद्राक्ष आहे ते हजारो वर्षापूर्वी भगवान शंकरांच्या पासून मिळालं आहे. रुद्राक्ष जर आम्ही आमच्या वास्तूच्या नुसार, तर प्रत्येक आग्नेय दिशेमध्ये वास्तुदोष आहे ना, मी सांगतो तेवढे रुद्राक्ष. आणि एक दुसरी गोष्ट, तो कन्सल्टन्सीचा भाग आहे. तर काय होतं, सगळेच नॉलेज बोलून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डीजी टॉक्स. तर आजच्या चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्याबद्दल थोडी माहिती सांगावी, जेणेकरून आमची ऑडियन्स तुमची चर्चा ऐकण्यासाठी आणखी उत्सुक होईल. नमस्कार. आज या मंचावरती मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्व परिवाराचे आभार मानतो. त्याचबरोबर मी आज आपल्या सगळ्यांचा परिचय वास्तुतज्ञ भरत मोहिते हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचितच आहे. हे कार्य करत असताना आपण दिलेला उदंड आशीर्वाद, आपण दिलेलं प्रेम, आपण दिलेली माया ही अशीच कायमस्वरूपी असू द्या. धन्यवाद. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे सर, की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? बघा, खूप छान प्रश्न केला. वास्तुशास्त्र या शब्दाचा आजकाल लहान मुलापासून सगळ्यांना माहिती आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तू म्हणजे घर, शास्त्र म्हणजे त्याचं गणित. आणि ते गणित कसं आहे तर आमच्या जीवनामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, काय चाललंय, काय सुधारतंय, हे एक शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. आता वास्तुशास्त्राची खरी व्याख्या जर करायला गेली, ज्या ठिकाणी मी राहतो, जी सुरक्षेची जागा, जे सुरक्षेचे ठिकाण, ज्या ठिकाणी आम्हाला स्वतःला सेफ ठेवू शकतो. एखादा प्राणी असतो, चिमणी म्हणा, कावळा म्हणा, अनेक पक्षी असतात, एक प्राणी असतात, हे आपलंही स्वतःचं त्यांचं घरटं असतं. तर ते घरटं जर सेफ नसेल तर एखादा दुसरा प्राणी येऊन त्यांची हिंसा करतो. तर त्या पद्धतीने हे वास्तुशास्त्र हे पंचतत्वानं बनलेलं आहे. आणि ते जर आम्ही मूळ जर किंवा आमच्या शरीरच हे मुख्य आमचं वास्तुशास्त्र आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरी वास्तू आहे. पण ती वास्तू ही पाहत असताना तिथे सुरक्षित असेल तर आम्ही सुरक्षित राहू शकतो. याचा खरा अर्थ वास्तुशास्त्र आहे. तर सर, आतापर्यंत आपण वास्तुशास्त्राबद्दल खूप काही जाणून घेतलं, पण आता तुम्ही आम्हाला दिशा व दशा यामधला फरक सांगा. बघा, वास्तुशास्त्रामध्ये खूप प्रकारच्या गोष्टी आहेत, परंतु वास्तुशास्त्र हे मूळ दिशा आणि दशा यांच्यावरती निर्धारित आहे. वास्तुशास्त्रामध्ये दिशा तर प्रामुख्याने आपण पाहतो, ज्या की पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या कशा आपण ते करतो. जिकडून सूर्य उगवतो तिकडून पूर्व दिशा पकडायला चालू करतो. ते या पद्धतीने, ज्या पद्धतीने आमच्या वैज्ञानिकांनी किंवा आमच्या ऋषीमुनींनी त्याचं जे ग्रीडिंग केलं, यानुसार आजपर्यंत या गोष्टी चालत आल्या. परंतु हे चालत असताना एखादा व्यक्ती जीवनामध्ये एखादी गोष्ट फेस करत असतो, की ते प्रॉब्लेम त्याच्या जीवनात येत असतो, त्यावेळेस त्या दिशा आणि दशाची आम्हाला चाचणी करणं गरजेचं असतं. जसे की एखादा व्यक्ती बोलतोय की मला पैसा कमवायचा. आज आम्ही जो बसलो प्रत्येकजण पैशासाठीच आहे. पैसा असेल तर मी म्हणजे कुठलाही व्यक्ती काहीही करू शकतो. आणि हे करत असताना मूळ महत्वाचं काय पाहणं गरजेचं आहे तर दिशा पाहणं गरजेचं आहे. आणि त्या दिशेबरोबर त्या व्यक्तीची दशा पाहणं गरजेचे आहे. तर दशा कशी पाहणं गरजेचं, जसं की एखाद्या व्यक्ती, जसं मी म्हटलं की त्याला खूप सारा पैसा पाहिजे, तर पैसा देण्याचं कुठली का दिशा काम करते तर पैसा देण्याची दिशा काम करते उत्तर दिशा आणि आग्नेय दिशा. आता या दिशेमध्ये जर वास्तुदोष असेल आणि त्या व्यक्तीची त्यावेळेला त्या दिशेत असणाऱ्या ग्रहांची दशा आली किंवा अंतर्दशा आली, कोणतीही दशा आली, तर त्यावेळेला त्या दिशेमध्ये काय ऍक्टिव्हिटी आहे आणि ते प्लॅनेट पत्रिकेमध्ये कुठे बसलेत आणि ते काय हिट टाकतायत याच्यावरती ही गोष्ट निर्धारित असते. बघा, मुख्य व्यक्तीच्या ज्या पद्धतीने दिशा आणि दशा या संदर्भात आपण बोलत असताना दिशा ह्या निश्चित करतातच
परंतु दशा या इव्हेंट काय तुमच्या जीवनात आहे त्या दिशेबद्दल, जसं की पूर्व दिशा आम्हाला कनेक्टिव्हिटी देते, लोकांपर्यंत जोडण्याचं काम करते, उत्तर दिशा आमच्या जीवनामध्ये ऑपॉर्च्युनिटी आणण्याचं काम करते, दक्षिण दिशा आम्हाला ग्रोथ देण्याचं काम करते, आम्हाला नाव मिळवून देण्याचं काम करते, पश्चिम दिशा आम्हाला गेन्स प्राप्ती आणि आमच्या जीवनामध्ये लाभ निर्माण करून देते. आता या गोष्टी करत असताना जर माझ्या घराची पश्चिम दिशा बॅलन्स आहे परंतु त्याचं मला इफेक्ट मिळत नाहीये, फळ मिळत नाही, याचं नक्की कारण काय आहे? तर हे पाहण्यासाठी आम्हाला दशा पाहणं गरजेचं असतात. म्हणजे दिशा आणि दशा जोपर्यंत, म्हणजे व्यक्ती मूळ जन्माला आला तेव्हा काय घेऊन आला, तर तो येताना एक तारीख घेऊन आला आणि त्या तारखेला एक टाइम आहे, त्याचा जो चार्ट आणि ज्या ठिकाणी तो करतोय ते निवास, या दोन्हींचं अनालिसिस केल्यानंतर व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला नक्की मिळू शकतं. तर सर, माझा पुढील प्रश्न असा आहे की व्यक्तीच्या आयुष्यात काही वास्तुदोष त्याचं आयुष्य बिघडवू शकतात, तर ते नेमकं काय असतं? बघा, खूप छान प्रश्न केला आपण की वास्तुशास्त्र दोषामुळे व्यक्तीचं आयुष्य जे आहे ते खराब होऊ शकतं का? हो, बघा, आम्ही प्रामुख्याने एखादी वास्तू घेत असताना किंवा वास्तू निर्माण करत असताना आम्हाला मूळ सिद्धांतांची माहितीच नाहीये. मूळ सिद्धांत आम्ही फक्त बहकत गेलो की आग्नेय दिशेमध्ये आग्नेयला किचन पाहिजे, पूर्वेला हे पाहिजे, पश्चिमेला ते पाहिजे, उत्तरेला ते पाहिजे, पण कधी आम्ही प्रामुख्याने ती एखादी जागा पाहत असताना त्या जागेचं कधी आम्ही तत्व पाहिलंय का? आम्ही त्या जागेचं तत्व पाहत असताना ती व्यक्ती जी बांधते या व्यक्तीची मूळ तत्व पाहिलंय का? त्या व्यक्तीची दशा पाहिली आहे का? व्यक्तीचं जीवनमान पाहिलंय का? या गोष्टी प्रामुख्याने पाहणं गरजेचं असतं. एखादा आम्ही काय करतो की आज लाखो करोडची घरं घेतो आम्ही आणि घेतल्यानंतर आम्ही म्हणतो की आम्हाला असे जीवनात प्रॉब्लेम चालू झाले. अरे, एका फ्लोअरवरती घेत असताना, घर निर्माण करत असताना तुम्ही कधी विज्ञानाचा आधारच घेतला नाही. तुम्ही कधी, आणि नंतर मग तुम्ही स्वतःच्या प्रॉब्लेमला दोष देत बसता किंवा देवाला दोष देत बसता. आता वास्तू सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही इथे प्रश्न काय केला की एक वास्तू व्यक्तीच्या जीवनामध्ये गंभीर आजार देऊ शकते का, गंभीर समस्या देऊ शकते का? आता गंभीर समस्या काय देऊ शकते? मी म्हणेल कुठल्याही घरातील ज्या 8 दिशा आहेत, या 8 मधल्या 7 दिशा खराब असतील तरी चालतील, पण एक दिशा चांगली असणं गरजेचे आहे. ती वारंवार मी सांगतो, ती म्हणजे आग्नेय. कारण की व्यक्तीच्या खिशामध्ये पैसा असेल, व्यक्तीकडे पैसा असेल तर तो काही करू शकतो. यासाठी मूळ गोष्ट म्हणजे आमच्या घरातील आग्नेय दिशा खूप महत्वाची आहे. जर मी आज इथे बसलोय किंवा तुम्ही इथे बसलाय, आम्ही एकमेकाशी बोलतोय कारण की आमची जी आग्नेय आहे ही अखंडित प्रज्वलित आहे आणि त्याच्यामुळे आपण बोलतोय. त्या पद्धतीने एनर्जी आहे म्हणून ते एकमेकाशी आपण फेस करतो. एखादी आजारी व्यक्ती आहे आणि त्या आजारी व्यक्तीला जर आपण तर त्याच्याशी चर्चा करायला गेलो तो चर्चा करणारच नाहीये. आणि एखादा व्यक्ती एकदम धाकट आहे, एकदम ताकद, त्याच्याशी किती गप्पा मारायला तो गप्पा मारणार आहे आपल्याशी, कारण की त्याची जी अग्नी आहे ही अग्नी काय आहे, प्रज्वलित आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट महत्वाचं काय आहे तर सगळ्या दिशा महत्वाच्या आहेत, परंतु आजच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती हा पैशाकडे पाहतोय. पैसा म्हणजे सर्व काय आहे, परंतु त्या पद्धतीने मग पैशासाठीच महत्वाची म्हणजे आग्नेय दिशा आमच्या घराची बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि ईशान्य दिशाही बॅलन्स असणं गरजेचं आहे. परंतु आज सगळ्यांचा प्रश्न फक्त पैशापुरता मर्यादित असतो. मी म्हणेल घर बघत असताना आग्नेय दिशा निश्चित बघून घ्या. जर आग्नेय दिशेमध्ये तुमच्या शौचालय असेल, मी वारंवार सांगतो, अशा अनेक केस स्टडी, तुम्ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मर्सडीमध्ये फिरत असाल तर तुम्ही सायकलवर आल्याशिवाय राहणार नाही. बापरे, 101% 100 क्लायंट उभे करू शकतो, 100 घरं दाखवू शकतो की जी मर्सडीमधून फिरत होती आज पूर्णपणे त्यांची खिशामध्ये दुसऱ्याकडून पैसे घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करायला लागतोय आग्नेय दिशेमुळे. आग्नेय दिशा ही मी वारंवार सांगतो की आमची प्रत्येक दिशेचं एक तत्व आहे, प्रत्येक दिशेचं एक कार्य आहे. ज्यापर्यंत डोळ्याचं काम आहे पाहणं, कानाचं काम आहे ऐकणं, त्या पद्धतीने 8ही दिशा 16ही दिशा आपल्या पद्धतीने काम करतात. परंतु प्रामुख्याने आज जर एखाद्या व्यक्तीला पैसा आहे आणि त्याला एखादी समस्या आहे, तो तुमच्या देवावरती ह्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार, कारण तो त्या पैशाच्या भ्रमात आहे. तो त्याच्याकडे पैसा असल्यामुळे सगळ्या गोष्टी, पण ज्याच्या समस्या असतात त्याला काहीच आजार नसू द्या, परंतु त्याला पैसा नसल्यामुळे त्या समस्या त्याला मोठ्या वाटत असतात. त्यामुळे महत्वाचं मूळ हे आहे की जर वास्तुशास्त्रामध्ये आमची ईशान्य दिशा, आमच्या घराची आग्नेय दिशा मजबूत ठेवा. 1 नंबरला आग्नेय दिशा पहिल्यांदा मजबूत ठेवा, नंतर ईशान्य दिशा जरी त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल, परंतु आग्नेय दिशेमध्ये शौचालय, आग्नेय दिशेमध्ये शिडी, आग्नेय दिशेमध्ये कट, आग्नेय दिशेमध्ये बोरिंग, आग्नेय दिशेमध्ये पाणी, आग्नेय दिशेमध्ये काळा कलर, ह्या गोष्टीपासून जर आपण वाचला तर मी म्हणेल की आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या आपण ऑपॉर्च्युनिटी आणू शकता आणि जीवन चांगलं जगू शकता. आणि कलर सुद्धा, कलर रिपीट करतात.
अच्छा. कलरही आहे आम्हाला. म्हणून मूळ वास्तुशास्त्र हे पंचतत्वावरती आधारित आहे. ज्या पद्धतीने उत्तरेला जलतत्व आहे, ज्या पद्धतीने पूर्वेला वायुतत्व आहे, एअर एलिमेंट आहे, ज्या पद्धतीने दक्षिणेला अग्नितत्व आहे, नैऋत्येला पृथ्वी तत्व आहे, पश्चिमेला आकाश, या पंचतत्वांचे ह्या पंचसाखळीवर जसं आपलं शरीर बनलेलं आहे तशीच वास्तू निर्माण झालेली आहे. या गोष्टीचा प्रामुख्याने आमच्या जीवनामध्ये भान असणं गरजेचं आहे. मी सांगेल, जर आपल्या घराचा आग्नेय दिशेमध्ये शौचालय असेल, कृपा करून जर आपल्याला ते बंद करता येत नसेल, जर आपल्याला त्याच्यावरती तर उपायच नसेल. बघा, आज एक सामान्य प्रश्न वारंवार येतो की एका सोसायटीमध्ये किंवा एका बिल्डिंगमध्ये एक 10 माळ्याची बिल्डिंग असते, 5 माळ्याची असते, 3 माळ्याची असते. खाली राहणाऱ्या व्यक्तीला जर त्या आग्नेय दिशेच्या संदर्भात प्रॉब्लेम येत असेल तर वरच्याला तो येत नाही. याचं कारण काय? तर आपण पहिल्यांदा प्रश्न केला की दशा, त्या व्यक्तीची दशा पाहणं गरजेचं आहे. त्या दशेमध्ये त्याचा जर ती दशा आणि ती दिशा जर ऍक्टिव्हेट झाली, ती दिशा जर चांगली असेल तर चांगलंच होणार, नाही तर त्याचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जीवनामध्ये आम्हाला खरंच मूळ हे सिद्धांत आहे, हे आम्हाला मिळालेलं एक रत्न आहे. आम्ही आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्म झाला, हीच आमची खूप मोठी पुण्य आहे. संघर्ष हा प्रत्येक मिनिटाला आहे, कुणाचा कसा संघर्ष, परंतु हे जगत असताना, हे जीवन जगत आमच्या समोर या सगळ्या गोष्टी आमच्या महात्म्यांनी, आमच्या विचारवंतांनी, रिसर्च लोकांनी या सगळ्या मांडलेल्या आहेत, ठेवलेल्या. याचा आम्ही निगडीत, आम्ही एखादी काय करतो. आज माझ्याकडे परवाच्या वेळेला एक क्लायंट आले, खूप मोठे क्लायंट होते. त्यांचा थोडासा अनुभव शेअर करतो की खूप मोठी त्यांची कंपनी होती, खूप मोठी, ज्याच्यामध्ये जवळजवळ 150-200 लोक काम करत होते. काम करत असताना खूप दिवस चांगले झाले, करत गेले, आणि नंतर एक काहीतरी 4-5 वर्षापूर्वी त्यांनी एक रो हाऊस घेतला, बांधला. त्यांनी बांधल्यानंतर त्यांनी काय केलं की रो हाऊसमध्ये आग्नेय दिशेला शौचालय केलं. ते मला आता त्यांचा नकाशा बघितल्यानंतर कळालं की आज त्या घरामध्ये फक्त 2च व्यक्ती शिल्लक आहेत, बाकी व्यक्तीही नाहीत, व्यवसायही नाही, आणि काहीच नाही. दिशा सगळ्यात, वारंवार सांगतो, दिशा सगळ्याच इम्पॉर्टंट आहेत. परंतु आज जर जेब में हो मनी तो क्या करेगा. बरोबर. पैसाच हा इम्पॉर्टंट आहे, आणि पैशासाठी घरातली दिशा पाहिली गेली तर आग्नेय दिशा महत्वाची आहे. तर माझा पुढील प्रश्न असा आहे की घराचा जो दरवाजा असतो, मीन्स आपण जिथनं एंट्री करतो, घरात प्रवेश करतो, तर ती दिशा महत्वाची कुठली? बघा, सर्वात महत्वाचा म्हणजे घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा, असा आपण प्रश्न केला. तर दरवाजा कोणतीही दिशा खराब नाहीये. मी वारंवार माझ्या अनेक कार्यक्रमामध्ये सांगितले, अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, दिशा सगळ्यात चांगल्या आहेत. त्या दिशेचा गुणधर्म तुम्ही कार्य काय करणार आहात, तुम्हाला संगत कशी हवी आहे, तुम्हाला पंगत कशी हवी आहे, ह्याच्यावरती सगळं निर्धारित आहे. तुम्हाला संगत ज्या पद्धतीने चुकीची हवी असेल तर तुम्ही चुकीची दिशा निवडा. दिशा कोणतीच वाईट नाहीये, परंतु मुख्य पाहायला गेलं तर दिशा, ज्या वेळेला मी दरवाजाचा विषय येतो त्यावेळेला आम्हाला ती ग्रीडिंग करून प्रत्येक दिशाला 8 दरवाजे आहेत. त्या 8 दरवाज्यामध्ये 3 नंबरचा आणि 4 नंबरचा जो दरवाजा आहे, हा दरवाजा आम्हाला प्रामुख्याने योग्य आहे. पूर्वेचाही दरवाजा चांगला आहे, दक्षिणेचाही दरवाजा चांगला आहे, पश्चिमेचाही दरवाजा चांगला आहे, आणि उत्तरेचा दरवाजा चांगला आहे. परंतु ते ग्रीडिंग करणं, ते प्रॉपर त्याचं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामधील 3 आणि 4 नंबरचा दरवाजा, त्याचबरोबर दरवाजा म्हणजे काय आहे, दरवाजा म्हणजे काय आहे तर तुमचा नाक आहे, जे म्हणजे चंद्रनाळी आणि सूर्यनाळी. आज हल्ली पाहायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला दरवाजा, एक सिंगल डोअरचा दरवाजा मिळतो. आता या सगळ्या गोष्टी आम्ही विसरत चाललोय. आम्ही आमच्या जीवनमानामध्ये जीवन जगत असताना, आम्ही मागच्या गोष्टी म्हणजे डिजिटल युगामध्ये वावरत असताना आम्ही स्वतःलाही डिजिटल कधी केलं हेच कळालेलं नाहीये. परत हे करत असताना आमच्या जीवनामध्ये मग तसेच डिजिटल आजार येत चाललेत, डिजिटल समस्या येत चालल्यात. ह्याला मुख्य आणि मूळ कारण कोण आहे तर आम्हीच आहोत. तर वास्तुशास्त्रामध्ये कोणतीही दिशा खराब नाही. आपण मुख्य ज्या दिशा आहेत त्या दिशेतला 3 आणि 4 नंबरचा दरवाजा आपण निवडून आपले वास्तू निर्माण करू शकता. परंतु कृपा करून जर नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल तर त्याच्यावरती उपाय करता येईल. परंतु जर आपण वास्तू एखादी सिलेक्ट करताय तर कृपा करून नैऋत्य दिशेचा दरवाजा घेऊ नका.
नैऋत्य दिशेचा दरवाजा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला 5 वर्ष एवढी चांगली देईल की तुम्हाला वाटेल की या घरात आले माझं असं झालं, चांगलं झालं, चांगल्यावर चांगलं होतंय, चांगल्यावर चांगलं होतंय. परंतु 5 वर्षानंतर अशी काय चक्री फिरेल की तुम्हाला त्याचं जीवनमान कळणार नाही. आणि जे अनुभवतायत, ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच आहे. त्यामुळे कृपा करून जर आपण कोणतंही घर घ्यायचं की वास्तू निर्माण करायचे, ती निर्माण करत असताना फक्त कृपा करून नैऋत्य दिशेला दरवाजा करू नका. बाकी कोणत्याही दिशेला दरवाजा करा, संतुलित करता येतं. आता ह्याचं एक थोडंसं मी उदाहरण देईल का नैऋत्य दिशेला नको म्हणतोय. कारण नैऋत्य दिशेचा जो देव आहे तो राहू आहे आणि त्या ठिकाणी असणारी एक बॅड एनर्जी आहे. आणि ती बॅड आणि महत्वाचं पंचतत्वामध्ये पाहायला गेलं तर पंचतत्वामध्ये अर्थ एलिमेंट आहे. आणि अर्थ एलिमेंट पृथ्वी जर हलायला लागली तर आपण स्टेबल राहू का? आणि त्याच्यामुळे ती पृथ्वी तत्व हे एकदम पॅक पाहिजे, बंद पाहिजे. आणि त्या ठिकाणी आम्ही दरवाजा केला तर आमच्या घराला स्टेबिलिटी राहत नाही, नकारात्मक ऊर्जा येते. दुसरी गोष्ट म्हणजे नैऋत्य दिशेला मी दरवाजा पुन्हा का नको म्हणतो त्याचं कारण तर आता मी तुम्हाला सांगितलं. परंतु नैऋत्य दिशेमध्ये जर दरवाजा जर असेल तरीही त्याच्यावरती असेल तर पत्रिकेनुसार त्याला आपण बॅलन्स करू शकतो. अच्छा. तर सर, आतापर्यंत आपण प्रवेशद्वाराबद्दल खूप काही बोललो, पण खूप लोकांचा असा प्रश्न आहे की घरामध्ये देवी देवतांची फोटो कुठल्या दिशेने ठेवावे किंवा कुठले ठेवू किंवा कुठले नाही ठेवू असा त्यांना प्रश्न आहे. तर त्याबद्दल थोडा सांगा. बघा, सगळ्यात प्रथम म्हणजे की घरामध्ये देवी देवता असाव्याच. परंतु ते ठेवण्यासाठी तर सर्वात महत्वाचं म्हणजे ईशान्य दिशेला आपण देवघर ठेवू शकतो. आता देवघर ईशान्य दिशेलाच का ठेवायला सांगितलं असेल किंवा का? ईशतत्वाची जागा आहे ईश्वराची, परंतु ती जागा स्वच्छ, सुंदर आणि चांगली असावी. म्हणून कमसे कम तुम्ही तिथे जर मोकळी जागा असेल तर अजून कुडा कचरा करू शकता, घाण करू शकता, तिथे काहीतरी वेगळं स्टोरेज करू शकता. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी आपल्याला मंदिर करण्याची शास्त्राने मुभा दिली असेल. परंतु मी म्हणेल की जर मंदिर करायचं असेल तर पश्चिम दिशेला मंदिर हे अतिउत्तम असतं. पश्चिम दिशेचं मंदिर आपल्याला ध्यान साधना करून देते, आपल्या इच्छा प्राप्ती करते. घरामध्ये आपण ईशान्य दिशेला किंवा आपल्या घराच्या पश्चिम दिशेमध्ये मंदिर करू शकता. आता हे मंदिर करत असताना ह्या मंदिरामध्ये 17 देव नको हे, कारण की महत्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता आणि प्रत्येकाला एक आवडीचा देव असतो ज्याला आपण इष्टदेवता म्हणतो. या देवतांची उपासना करा आणि तुमचा जो गुरु आहे याची मुख्य सेवा करा आणि घरात असणाऱ्या आई वडिलांची सेवा करा. बस, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू नका. तुमच्या पाठीशी भगवंत निश्चित आहे. तर सर, महत्त्वाचा प्रश्न, सगळ्या महिलांचा प्रश्न आहे हा, की किचनची मुख्य दिशा कुठली असावी? किचनसाठी मुख्य दिशा जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर आग्नेय दिशा आहे. या दिशेमध्ये किचन असेल तर आमच्या घरातील गृहिणी उत्तम प्रकारचा स्वयंपाक बनवू शकते, तिचं आरोग्य उत्तम राहू शकतं, तिच्या जेवणाची जी चव आहे रुचकर ही पण त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. त्याचबरोबर तो जो खाणारा आहे, जो चाकणार आहे, तोही ते पौष्टिक किंवा तो कधीही टीकाटिप्पणी करणार नाही, आनंद. परंतु ते किचन तिथे असलं तरी ब्लॅक कलरचा तिथे कडाप येणार नाही किंवा ब्लॅक कलर येणार नाही याची प्रामुख्याने काळजी घ्यायची आहे. परंतु आग्नेय दिशेला किचन असेल तर सर्वात उत्तम आहे. तर आता आग्नेय दिशेला आम्ही किचन करूच शकत नाहीये तर आम्ही दक्षिणेकडेही किचन करू शकतो, काही हरकत नाहीये. परंतु दक्षिणेकडे कुठे म्हणजे त्यासाठी आग्नेयचा पुढचा 22.5 डिग्रीचा जो भाग आहे ज्याला आम्ही दक्षिण आग्नेय म्हणतो, दक्षिण आग्नेय म्हणतो, साऊथ ईस्ट म्हणतो, त्या दिशेमध्येही किचन आपलं चालू शकतं. बरोबर. आता या दिशेमध्येही आम्हाला उपलब्ध नाहीये तर आम्ही पश्चिम दिशेला आमच्या घराचं किचन करू शकतो. हो, या तिन्ही दिशेमध्ये किचन योग्य आहे. पूर्वेकडेही किचन. आता किचन प्रामुख्याने पाहायला गेलं तर किचन काय आहे? एखादी गोष्ट चांगली पकवते किंवा तयार करते, बरोबर ना? तर ती अग्नितत्वामध्ये असेल तर त्याचं खूप चांगला रिझल्ट आम्हाला मिळू शकतो. तर सर, आता तुम्ही किचन बद्दल इतकं सांगितलंच आहे, तर कुठल्या दिशेने किंवा कुठल्या दिशेने किचन इफेक्ट करू शकतं असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाचं, ईशान्य दिशेमध्ये जर किचन असेल तर घरामध्ये चिडचिड होते, घरामध्ये लहान मुलं आजारी पडतात, घरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात, त्याचबरोबर आर्थिक स्थिती खराब होते, पॉझिटिव्ह एनर्जी येत नाही. त्याचबरोबर पुढची दिशा आहे पूर्व दिशा आहे. पूर्व दिशेमध्ये ज्या घराच्या तुम्हाला किचन दिसणार त्या ठिकाणचे रिलेशनशिप, नातेसंबंध, पॉलिटिक्स संबंध किंवा तुमचा जोही संबंधाचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही नेटवर्कच्या गोष्टी करताय, माणसं जोडण्याचा प्रयत्न करताय तर तो तुमचा संपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पूर्वेचंही किचन
त्या मनात योग्य नाहीये. तिकडे भांडायला हा. भांडं वाजवतं. त्याचबरोबर आग्नेयचं किचन तर योग्यच आहे, परंतु दक्षिणेला जर किचन असेल, दक्षिणेला किचन असेल तर अग्नीमध्ये अजून अग्नी केल्यामुळे घरामध्ये रागीटपणा वाढणे, घरामध्ये क्रोध वाढणे, त्याचबरोबर छोट्या छोट्या कारणावर भांडणं होतात आणि व्यक्ती घरात जास्त, मी असा अनुभव घेतलाय, व्यक्ती घरात जास्त नाही जेवता बाहेर जेवतो. त्याचबरोबर तेच किचन जर नैऋत्य दिशेमध्ये असेल, तर तुम्हाला पती पत्नीमध्ये वाद जास्त मिळतील. त्याचबरोबर मुलं असतात ही शिक्षणामध्ये ग्रोथ करत नाही, मुलं एकमेकांना मानत नाही, घरामध्ये मुलांची सतत चिडचिड तुम्हाला दिसेल, मुलं स्वतःच्या भावंडांचं सोडा आई वडिलांचंही ऐकत नाही. बरोबर. पश्चिमेचं किचन जे आहे ते चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मी वारंवार सांगतो की वायव्येला किचन नसावं, घरातील किचन वायव्येला नसावं, जेणेकरून की वायव्येचे किचन आपल्यामध्ये खूप सारे वादविवाद आणि तणाव वाढवते. पुढील प्रश्न असा आहे की वास्तुपुरुष आणि वास्तुपुरुषामध्ये 45 देवता यांचा काय संबंध आहे? बघा, खूप छान प्रश्न केला. याच्यामध्ये ज्या वेळेला वास्तुपुरुषाची निर्मिती झाली त्यावेळेला शंकराचं आणि एका राक्षसाचं युद्ध चाललं होतं आणि युद्धातून एक ऊर्जा निर्माण झाली आणि ती ऊर्जा, आता ती पूर्णपणे कथा सांगत नाही, शॉर्टली सांगतोय कारण सगळ्यांना माहितीच आहे. त्या दोन्हीच्या मधून जी एक थेंबातून जी ऊर्जा निर्माण झाली ती ऊर्जा एकदम भयंकर होती. शंकराला वाटत होतं की ही राक्षसांच्याकडून आहे, राक्षसाला वाटत होतं की ही शंकरांच्याकडून आहे, कोणालाच काही कळत नव्हतं. त्यावेळेला शंकरांनी आणि त्या राक्षसांनी घेऊन ब्रह्माजीकडे गेले. त्या ब्रह्माजीकडे गेल्यानंतर ब्रह्माजींनी त्या व्यक्तीला हा माझा मानसपुत्र आहे ही उपमा दिली आणि सांगितलं की जो व्यक्ती वास्तू निर्माण करत असताना या एनर्जीचा विचार करेल तो व्यक्ती चांगले रिझल्ट मिळवेल आणि जो व्यक्ती या एनर्जीचा किंवा ह्याचा उपयोग करणार नाही किंवा ह्याच्याबरोबर वास्तुशास्त्र याचा उपयोगात घेणार नाही त्याला हा वास्तुपुरुष खाल्याशिवाय राहणार नाही. आता 45 देवता काय आहे? त्यावेळेला अवतीभोवती ती भयानक अशी शक्ती होती. त्यावेळी ब्रह्माजींनी सांगितले की याला खाली फेकून द्या आणि त्यावेळी फेकून देत असताना ब्रह्माजींनी त्याच्यावरती बरोबर नाभिस्थानावरती ब्रह्माजी जाऊन बसले आणि बाकीच्या साईडून ह्या 45 देवता जाऊन बसल्या आणि त्यांनी आपापल्याने आपलं स्थान ग्रहण केलं. त्या ह्या 45 देवता आहेत. जसं की एखादी वास्तू निर्माण करत असताना वास्तूच्या बाजूनी ज्या वेळेला 4 भिंती निर्माण होतात किंवा 4 पिलर निर्माण होतात त्यावेळेला वास्तुपुरुषाचा जन्म होतो. अच्छा. त्यावेळेला वास्तुपुरुषाचा जन्म होत असतो आणि त्यावेळेला त्या 45 देवता तसं जर बांधकाम वाढत जातं तसं तसं त्या 45 देवता ऍक्टिव्हेट होतात. जसं की ब्रह्माजी नंतर भूधर आहे, या साईडला आर्यमा आहे, विवासवान आहे, मित्र आहे, अशा ब्रह्माजीची 4 मुख आहेत आणि या 4 मुखामधून पुन्हा त्यानंतर भूधर आहे. भूधर म्हणजे काय तर उत्तरेकडे असणारी शक्ती आहे. त्याच्यानंतर भूधरचे अजून 4 देवता आहेत, त्याच्यामध्ये भल्लाड आहे, सोम आहे, अशा अनेक देवता आहेत. ज्या देवतांचा प्रामुख्याने जर त्या देवतानुसार जर आम्ही आमच्या घराचं अनालिसिस केलं, त्या देवतानुसार जर आमच्या घरामध्ये आपण तर त्याचं रचना केली, त्या देवतानुसार जर आमच्या घरामध्ये जर आम्ही त्यांचा विचार केला तर निश्चित मी म्हणेल की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा कोणताच नाही की तो आम्ही सॉल्व्ह करू शकतो. जसे की मी माझ्या घाटकोपरची मुंबईतली एक केस स्टडी सांगतो की त्यांनी खूप सारे वास्तुतज्ञ बोलवले. त्यांनी हे करा, ते करा, अमकं करा, असं घाला, ते करा, हवन करा, खूप काय त्यांच्या पद्धतीने सांगितल्यानंतर व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये असल्यानंतर तो प्रत्येकाची दारात शोधतो. त्या तसा मलाही त्यांचा कॉल आला की बोलले सर त्यांनी आधी सांगितलं नाही की कोणी वास्तुतज्ञ आला होता आमच्याकडे किंवा काही असं काहीच सांगितलं नाही. परंतु मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी प्रश्न सांगितला की सर काय आहे माहिती आहे का, खूप काही आहे परंतु त्याला गती मिळत नाहीये, त्याला प्राप्ती मिळत नाहीये. तर काय ते अशा वेळेला कस्टमर काय म्हणतोय, क्लायंट काय म्हणतोय हे ऐकणं आम्हाला खूप गरजेचं असतं. त्यावेळेला मी ते सांगत असं ते नोट केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये आर्यमा आणि अनिल नावाची देवता खराब आहे, ही देवता ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचे आहे. ही जशी देवता आपण ऍक्टिव्हेट करू तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ते बोलतील सर म्हणजे नक्की काय करायचं. बोलले तो एक रेमेडीचा भाग आहे, तो एक ॲडव्हान्स लेवलचा भाग आहे. जसं आम्ही त्यांचा तो उपाय केले, रेमेडी केले, त्याच्यानंतर त्यांच्या जीवनातील त्यांचा मला विदिन
11 का 13व्या दिवशी कॉल आला की खरंच मी त्यावेळेला त्यांनी खरी हिस्ट्री सांगितली की तुमच्या आधी सर मी एका वास्तुतज्ञांना बोलवलं होतं, त्यांनी मला हे तोडायला सांगितलं, ते तोडायला सांगितलं, अमुक करायला सांगितलं, परंतु तुम्ही काही बेसिकलीच गोष्टी करून तुम्ही रिझल्ट निर्माण करून दिला. तर आम्हाला महत्वाचं काय आहे, सगळ्याच गोष्टी आम्हाला कपडे टांगायचे आहेत म्हणून सगळीकडेच खेळ मारत नाही. आम्ही एक जागा ठरवतो की बाबा इथे खेळ मारले तर इथे कपडे चांगले राहते किंवा इथे ठेवूया. तर तसं आहे, व्यक्ती काय म्हणतोय, भूक लागलेलं म्हणजे त्याला खायला पाहिजे, ताण लागले म्हणजे त्याला पाणी पाहिजे. व्यक्तीचा प्रॉब्लेम, सगळ्या दिशा छेडून चालत नाहीत. व्यक्ती काय म्हणतोय, व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे, या प्रॉब्लेमावरती निदान करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या पुन्हा दशा काय म्हणतात त्याबरोबर ती एक दिशा पुढची कुठली येते, बाबा चांगली असेल तर ठीकच आहे, खराब येत असेल तर त्या दशेबरोबर दिशा कोणती खराब आहे का ती एक बॅलन्स करून घ्या, जीवन सफल होणार आहे. तुम्ही 17 जर दिशेंचा जर गोंधळ घालून ठेवणार असाल, सगळंच करणार असाल 16 दिशेमध्ये, तर त्या व्यक्तीलाही कळणार नाही, तुम्हालाही काय केलं कळणार नाही. त्यामुळे व्यक्तीचा प्रॉब्लेम आणि त्या व्यक्तीची दिशा आणि दशा पाहणं गरजेचं आहे. बरोबर, खूप सुंदर सर. आणखी मला एक प्रश्न विचारायचा आहे की खूप ॲस्ट्रॉलॉजर्स असतात जे खूप अंगठीज वगैरे किंवा असे खूप काही हातात वगैरे गळ्यात घालून ठेवतात, सो हे खूप जास्त इफेक्ट करतं का? बघा, प्रत्येक गोष्टीची एक काहीतरी त्याची फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्याचा काहीतरी एक आनंद आहे म्हणून तो लुटला जातो. बरोबर. मी आजपर्यंत माझ्या एवढ्या क्लायंटमध्ये कधीही कुणाला स्टोन दिलेलं नाही, कधीही कुणाला कुठलीही गोष्ट दिलेली नाही, किंवा माझ्या हातामध्ये तुम्हाला कुठे अंगठ्या दिसत नाहीयेत. माझ्या गळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पवित्र माळ आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं माझं धन आहे. मी मानत नाही असं नाही, परंतु ज्याचा त्याचा जो तो अनुभव आहे. पण आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक रेमेडी स्वरूपात जे मिळालं, ईश्वराकडून मिळालं, ते म्हणजे रुद्राक्ष आहे. आज ह्या सगळ्या बाकीच्या रेमेडी आहेत, ह्या कुणी निर्माण केल्यात? आम्ही निर्माण केल्यात. परंतु रुद्राक्ष आहे ते हजारो वर्षापूर्वी भगवान शंकरांच्या पासून मिळालं आहे. रुद्राक्ष जर आम्ही आमच्या वास्तूच्या नुसार, तर प्रत्येक आग्नेय दिशेमध्ये वास्तुदोष आहे ना, मी सांगतो तेवढे रुद्राक्ष. आणि एक दुसरी गोष्ट, तो कन्सल्टन्सीचा भाग आहे. कारण काय होतं, सगळेच नॉलेज बोलायचं नसतं, परंतु रुद्राक्ष आणि त्याबरोबर आग्नेय दिशेचा दोष आहे, तर रुद्राक्ष किती काय केले पाहिजे, आणि तिथे एक छोटीशी त्याच्याबरोबर ते पत्रिकेचं हे करून तेव्हा 100% आग्नेय दिशेचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. वायव्य दिशेचा एक रेमेडी सांगतो. जर तुमच्या घरामध्ये वायव्य दिशेचा दरवाजा आहे आणि सतत घरामध्ये मणक्याचे आजार होत असतील, सतत घरामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत, शक्यतो महिलांमध्ये आरोग्याच्या समस्या वायव्य दिशेमध्ये आढळतात, पायाच्या समस्या आढळतात, कमरेच्या समस्या, आपण काय करा, वायव्य दिशेला एका वाटीमध्ये सुपारी भरून ठेवा. त्याचबरोबर वायव्य दिशेला आपण एक रुद्राक्षाचं तोरण लावा. हा, आता ते किती लावलं पाहिजे, तर आपली त्याच्यासाठी जन्मतारीख पाहणं खूप गरजेचं आहे. आणि यानुसार आपण हे एक वायव्य दिशेत सांगितलं. परंतु आपल्याला संपूर्ण माहिती हवी असेल, खरंच नॉलेज घ्यायचं असेल आणि खरंच आपला प्रश्न जर आपल्याला सतावत असेल, तर निश्चित आपल्याला कन्सल्टन्सी करणं गरजेचं आहे. कारण की अनेक गोष्टी मिळाल्या. तुम्ही खूप छान प्रश्न घ्या, मी स्टोनला किंवा कुठल्याही गोष्टी, परंतु आम्हाला सगळ्यात मूळ जी रेमेडी मिळाली ती म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाचा जन्म कसा झाला? रुद्राक्षाचा जन्म हा भगवान शंकरांच्या तपस्येमधून झाला. त्यावेळी तपस्या करत असताना त्यांच्या डोळ्यातून जो अश्रू निर्माण झाला, जे अश्रू पडला, त्या अश्रूच्या बुंदातून जे वृक्ष निर्माण झालं ते म्हणजे रुद्राक्ष. रुद्र अक्ष म्हणजे रुद्राक्ष म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे त्यांचे आसू, त्याच्यातून जो निर्माण झाला तो म्हणजे रुद्राक्ष. आणि त्या रुद्राक्ष, आज रुद्राक्षाचं पावित्र्य आहे किंवा रुद्राक्ष हीच हजारो वर्षापासून आमच्याकडे रेमेडी आहे. आणि रुद्राक्ष खरंच खूप काम करतं, पॉवरफुल करतं. कारण की गेली 7 वर्ष मी स्वतः रुद्राक्ष वापरतोय. आज या ठिकाणीपर्यंत पोहोचलोय, त्याचं कारण आहे की या रुद्राक्ष ऍक्च्युली दाखवू नये, परंतु एक बोलण्याचा विषय आला म्हणून सांगतोय. परंतु रुद्राक्ष ती सिद्ध करणारे पण व्यक्ती पाहिजे, ओरिजिनल पाहिजे, त्याच्यामध्ये प्रक्रिया पाहिजे. हर एक रुद्राक्ष वापरायचं असेल तर 7मुखी वापरला पाहिजे प्रामुख्याने. प्रत्येक रुद्राक्षाचं एक वैशिष्ट्य आहे, वर्गीकरण आहे, परंतु रुद्राक्ष वापरत असताना 7मुखी रुद्राक्ष घालणं खूप गरजेचं आहे. कारण 7मुखी रुद्राक्ष हे आमच्या महालक्ष्मीचं आहे. 7 रुद्राक्ष हे महालक्ष्मी संदर्भात दर्शवलं जातं. परंतु त्या रुद्राक्षावरती अभिक्रियेत होणं गरजेचं आहे, ते योग्य माणसाकडून मिळणं गरजेचं आहे. आता आज डुप्लिकेट सगळ्या गोष्टी मिळायला लागल्यात.
तर ह्या गोष्टीचे प्रामुख्याने, परंतु नॅचरली रेमेडी कोणती असेल तर रुद्राक्ष आहे. बाकी सगळ्या रेमेडी काम करतात नाही करतात मला माहित नाहीये, परंतु रुद्राक्ष काम करतं, कारण रुद्राक्ष आमच्या हजारो वर्षापर्यंत पासून चाललेली नैसर्गिक रेमेडी आहे. फार लोक म्हणतात की घरात नकारात्मक ऊर्जा आहे किंवा या घरात राहू नका, हे घर सोडून द्या, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मी अशा लोकांना मूर्ख म्हणतो. माझ्या छोट्या भाषेमध्ये मूर्खत्वाचे आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणत नाही की याचा इलाज नाहीये, तो काय करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या डॉक्टरकडे त्या रोगाच्या संदर्भात ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांच्याकडे पाठवतो, स्पेशलिस्ट. बरोबर. त्या पद्धतीने एखाद्या घरामध्ये एखाद्या आईला जर 2 मुलं झाली असतील, एक जर अपंग असेल आणि एक दष्टपुष्ट असेल, आईला ते खराब नसतं, ते त्याला सांभाळतच असते. जेवढा त्या मुलाला जीव लावते तेवढा त्यालाही जीव लावते. आता मी हे का सांगितलं तर वास्तूमध्ये एखादी एनर्जी खराब झाली किंवा वास्तूमध्ये खूप गंभीर दोष असतील म्हणून ते घर सोडून द्या. अरे किती हजारो घामातून कष्टातून घर केलेलं असतं विचाराने, किती गोष्टीतून घर केलेलं आणि ते घर तुम्ही क्षणात सांगता की घर सोडून द्या, घर हे करा, असं काही नाहीये. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर कितीही निगेटिव्ह एनर्जी असेल, एखादा व्यक्ती जसं की आम्ही काय म्हणतो की वाल्याचा काऊन झाला वाल्मिक झाला, एखादा काय म्हणतो की जर एक चोर आहे आणि त्यानं जर स्वतःला बदलायचं ठरवलं काय होईल? बदलू शकतो ना, बदलू शकतो. एखादा व्यक्ती जर अत्यंत दारू पितोय आणि त्यानं स्वतःला ठरवलं की मला बदलायचंय काय होईल? बदलू शकतो. त्या पद्धतीने त्या ठिकाणी जर त्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी असतील तर त्या आम्ही रिमूव्ह करू शकतो. कुठल्याही तंत्र न मंत्र न वापरता वैदिक आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण त्यातली एनर्जी अपलिफ्ट करून किंवा ती एनर्जी शिफ्ट करून आपण त्या घरामध्ये ब्रह्मस्थानात दोष असू द्या, ईशान्य दिशेत दोष असू द्या, कुठेही असू द्या, फक्त त्या व्यक्तीची जर पत्रिका ॲक्युरेट असेल, व्यक्तीची पत्रिका ॲक्युरेट असेल तर व्यक्तीच्या जीवनात तिला घर सोडण्याची गरज नाही. त्याच घरामध्ये जो व्यक्ती त्याला बोललाय सोडून जा, त्या व्यक्तीलाच तो दाखवेल की मी ह्या घरात राहून खुश आहे. अरे वा. घर सोडणं हा पर्याय नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये समस्या ही पळ काढण्यासाठी नसते, समस्यावरती मात करायची असते. समस्यातून मार्ग काढायचा असतो, समस्याला उत्तर द्यायचं असतं. मूळ प्रश्न ज्या वेळेला जन्माला येतो तो प्रश्न का आला. मी काल रात्री मला एक फोन आला की सर तुम्ही ज्या वेळेला वास्तू केली ना त्याच्यानंतर एवढं उत्तम चाललं ना की विचारच करू नका. पण आता हल्ली एक 10-12 दिवस असं झालं माझं डोकं एकदम जडजड करतंय आणि कामकाज लक्ष नाहीये, कामगार येत नाहीत कामावरती आणि विस्कळीत झालंय असं वाटतंय. तर मी त्यांना सांगितलं मला बोलवतं म्हणजे फी द्यायची आहे का? मी येतो. ते बोलले सर नाही. तर मी बोललो कधीही व्यक्तीने कुणीही असा पहिल्यांदा आपला अभ्यास करा की माझं कालचं जीवन कसं जात होतं, आज का झालं असं, आम्ही काय बदल केलेत का, आम्ही कुठले चेंजेस केले का. तुमच्या प्रश्नाची उत्तर पहिल्यांदा तुम्हालाच मिळतील जेव्हा तुम्ही लिहायला शिकाल. ज्या वेळेला तुम्ही ते प्रश्न तपासायला शिकाल त्यावेळेला तुम्हाला मिळेल ना, अरे बाबा हा मी ते केलं होतं तेव्हाच माझे असं झालं यार, ते केलं होतं तेव्हापासून असं झालं यार, ते केलं चांगलं झालं, ते केलं वाईट झालं. याची ज्या वेळेला तुम्ही रचना कराल तुमच्या प्रश्न कोणाला पैसे देण्याची गरज नाही, कोणी वास्तुतज्ञ बोलवण्याची गरज नाही किंवा कोणीच बोलवण्याची गरज नाही जीवनामध्ये. आम्हाला मूळ आमच्या प्रश्नाचं उत्तर शोधणारे आम्हीच आहोत, ते आम्हाला शोधता आले पाहिजेत. त्यामुळे वारंवार मी एकच सांगेल की पहिल्यांदा प्रश्न आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधता आलं पाहिजे. ज्या दिवशी आम्हाला ते उत्तर शोधेल तसं मी त्यांना सांगितलं तुम्ही आता काय केले चेंजेस. तर बोलले सर काय नाही, एक महिन्याभरापूर्वी एक दुसरी मशीन आणले आणि दुसऱ्या ठिकाणी का ठेवली. मी बोललो फोटो पाठवा जरा आणि बोललो जो नकाशा दिलाय ना तो आपण ग्रेडिंग केलं त्याच्यावरती फक्त मार्किंग करा की कुठे ठेवले. त्यांच्या पत्रिकेमध्ये जी द्वितीय स्थानाची देवता आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये मी द्वितीय स्थानाची द्वितीय स्थान जे आहे पत्रिकेतलं ते धन लाभाचं आहे, तिथे पैशाचं आहे, कुटुंबाचं आहे. आणि त्या द्वितीय स्थानामध्ये त्या ठिकाणी त्यांनी ती नको असणारी अँटी दुसऱ्या प्लॅनेटची जे प्लॅनेट त्याचा दुश्मन आहे ती वस्तू तिथे ठेवली होती. कसं होईल त्यांना सांगितलं फक्त ही मशीन हटवा संध्याकाळी. आणि मी चॅलेंज करणारा माणूस आहे, मला ते ऐऱ्या गैऱ्या नदू खैऱ्याचे सांगत मला ती गोष्टच चालत नाही. मी तीही व्यक्ती दाखवू शकतो की त्यांनी ती मशीन अपलिफ्ट केली आणि संध्याकाळचा कॉल आला की सर आता मला 1,52,000 रुपयाचं काम आज मला मिळालं. अरे वा, खूप सुंदर. एवढ्यासाठी ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तू खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु काय झालंय काही लोकांनी फक्त बाजार मांडलाय आणि ते ठीक आहे, जे तुम्ही पेरणार आहात तेच उगवणार आहे. त्यामुळे तुम्ही पेरत असताना सुबक पेरा, त्याचं फील्ड ठीक आहे. तुम्हाला 5 बोट आपली सारखी आहे, सगळी चांगली म्हणणार नाही. आज मी जिथून जन्माला आलो तिथे
त्या गावामध्ये मला चांगलं म्हणत असतील? सगळेच चांगलं म्हणत असतील? नाही, असं जरुरी नाही. मी ज्या मित्रसंगतीमध्ये वाढलो असं ती मला सगळीच चांगली म्हणत असतील? असं काहीच नाहीये. कारण की त्याचं तत्व वेगळं आहे, माझं तत्व वेगळं आहे. कदाचित मी त्याच्या मनासारखा वागत नसेल, म्हणून पटत नसेल. त्यामुळे इतरांचा विचार न करता तुम्हाला काय वाटतंय हेही पाहणं प्रामुख्याने गरजेचं आहे. आणि लास्टला एक उपाय सांगतो, तुम्हाला या सगळ्या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त उपासना करायला लागेल, ती फक्त तुमच्या कुलदैवताची, इष्टदेवताची. तुम्ही उपासना करा. आपण कधी योग्याची, साधूची कुंडली बघतो का? का बघत नाही बरं? तपस्वीला दिशाच नाही, दशाच नाही येत. तो स्वयंभू आहे, त्याला मार्ग मोकळे आहेत. आम्ही सांसारिक रूपामध्ये अडकलेलो आहोत, आम्ही प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत, म्हणून आम्हाला वेदना आहेत, मोहामध्ये अडकलो आहे. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला उपासना उपासना या शब्दाचा लगातार तुम्ही उच्चार करा. काय अर्थ निघतोय? उपासना. उपासना या शब्दाचा अर्थ वासना. ज्या दिवशी तुमची वासना नष्ट होते तेव्हा उपासना नीट होते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्ती होते. काहीच करू नका. वास्तूमध्ये तुम्हाला बॅलेन्सिंग आणायचं असेल ना, कुलदेवतेची आणि तुमच्या इष्टदेवतेची उपासना करा. लगातार 25 दिवस त्यांना प्रॉब्लेम सांगा, त्यांना सांगा मी तुम्हाला स्वाधीन झालोय, आता तुमचं तुम्ही बघा, आणि उपासना करा. वासना नष्ट झाली, तुमचा मार्ग सुलभ झाला. एवढंच करा. धन्यवाद. आखरीचा पण खूप महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आजच्या युवा पिढीसाठी काय संदेश देणार? बघा, आजच्या युवा पिढीसाठी सगळ्यात महत्वाचा संदेश एकच देईल की निर्व्यसनी राहा. व्यसनाकडे वळा. तुम्ही जर चुकलाच नाही तर तुम्हाला कोणाकडे झुकायची गरज नाही. म्हणजे की आमच्याकडे प्रॉब्लेम आले तरच आम्ही इतरांची दारात चापसतो किंवा शोधतो, बरोबर. परंतु हे करत असताना युवा पिढीनं महत्वाचं म्हणजे की अध्यात्मामध्ये राहा, आपल्या आई वडिलांच्या संस्कारामध्ये राहा. आपल्या आई वडिलांनी केलेल्या जो संघर्ष आहे त्या संघर्षाची झळ सोबत घेऊन चाला. जीवन उत्कर्ष राहिल्याचं. ड्रायव्हिंग करत असताना ध्यानपूर्वक ड्रायव्हिंग करा. ड्रिंक करू नका. एखाद्या व्यक्तीबरोबर भांडणं करून वादाच्या गोष्टी होतील, आपल्या ह्याच्यामुळे आपल्या प्रपंचावरती किंवा आपल्या घरावरती कुठलं तरी संकट येईल. या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या. कुठलीही तुम्हाला दिशा बघायची गरज नाही, दशा बघण्याची गरज नाही. मूळ आपण आहोत. त्यामुळे महत्वाचं मी पुन्हा वारंवार सांगेल की हा वास्तुतज्ञच वेगळा आहे. की महत्वाचं आम्ही ज्या दिवशी योग्य असेल त्याशी सगळं योग्य असेल, आणि ज्या दिवशी आम्ही चुकू त्याशी हे ब्रह्मांड ही चुकल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्ही इथे आलात, सगळ्यांना खूप छान माहिती दिली आणि गरजेची माहिती दिली. आजच्या युवा पिढीसाठी असू दे किंवा आधुनिक काळाची गरज म्हणून असू दे, या ज्ञानाची गरज सगळ्यांनाच आहे आणि गरजेची आहे. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही इथे तुमचा अमूल्य वेळ काढून आलात. थँक्यू.